नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज। पीजी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया बातमी सविस्तरपणे। फ्रान्समधील पर्यटकांनी रविवारी रोजी तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती मंदिराला भेट दिली। या मंदिराच्या परिसरातील सौंदर्य पाहून हे पर्यटक भारावून गेले। नदीकाठी बसलेले आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे गणपती मंदिर पाहून कोणालाही मोह आवरता येत नाही। हे ठिकाण कायम कुठल्या ना कुठल्या गोष्टीने चर्चेत असते। गणपती बाप्पाची आणि परिसराची काय ख्याती आहे हे आपण या रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। फ्रान्सच्या पर्यटकांची भेट दिल्यानंतर तीर्थक्षेत्र बोरगाव गणपती चर्चेत आलं। हे मंदिर नेहमी वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी चर्चेत येत असते। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात गिरजा नदी वाहते। या नदीच्या काठी बोरगावर्ज हे गाव वसलेलं आहे। याच गावात नदीच्या काठी गणपती बाप्पाची स्वयंभू मूर्ती याच गिरिजा नदीच्या पात्रात आहे। 2013 मध्ये या भव्य गणपती मंदिराचं काम पूर्ण झालं होते। गिरिजा नदीला पूर आल्यानंतर हे देवस्थान पाण्याखाली जाते। गणपतीच्या मंदिराच्या परिसरात अनेक नारळाची झाडे लावली आहेत। त्यामुळे बाजूला नदीमध्ये गणपतीचं मंदिर आणि आजूबाजूला असलेले नारळाची झाडे यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळत असते। धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटक स्थळ म्हणून हे तीर्थक्षेत्र ख्यातनाम झालं असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय। जिल्ह्यात मोठा पाऊस झाला आणि गिरिजा नदीला पूर आला तर हे मंदिर पूर्णतः पाण्याखाली जाते। तेव्हा 2-3 दिवस भाविकांना दर्शनासाठी हे मंदिर बंद होत असते। राज्यातील गणपती मंदिराच्या शक्तिपीठापैकी हे एक गणपतीचं शक्तिपीठ आहे। या ठिकाणी दर महिन्याच्या चतुर्थीला राज्यभरातून या ठिकाणी हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात। भाविकांच्या वतीने दर संकटी चतुर्थीला 1 क्विंटल साबुदाणा प्रसादाचं वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे। गावातील भाविकांचा यात मोठा सहभाग असतो। 1 शतकाहून अधिक काळ या ठिकाणी दरवर्षी रामनवमीला अखंड हरिनाम सप्ताह व गणपती यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। या यात्रा उत्सवासाठी देखील राज्यभरातून भाविकांचा ओढा या ठिकाणी येत असतो। गावातील बाहेरगावी गेलेले सर्व गावकरी आणि पाहुणे या उत्सवासाठी गावात परतत असतात। या यात्रा उत्सव आणि महाप्रसाद भंडाऱ्यावेळी देखील हे ठिकाण चर्चेत येते। या ठिकाणी वरण आणि लाल तिखट मिरचीचा प्रसाद बनवण्यात येतो। अशा अनेक कारणाने हे गणपती देवस्थान प्रसिद्ध आहे। गिरिजा नदीला पाणी आल्यानंतर येथील दृश्य ही डोळ्यात साठवण्याच्या पलीकडे असतात। त्यामुळे धार्मिक स्थळाकडे पर्यटन स्थळ म्हणून देखील पर्यटक बघतात। यामुळे या मंदिराकडे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे। छत्रपती संभाजीनगरहून जळगावकडे राष्ट्रीय महामार्गाने जाताना फुलंब्रीच्या पुढे आल्यानंतर आळंद गावच्या 1 किलोमीटर अलीकडे बोरगाव फाटा येतो। येथून आज 7 किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र बोरगाव गणपतीचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे। आपणही नक्कीच एक वेळा या दर्शनाला आणि पर्यटन क्षेत्राला भेट द्यायला नक्की या। ब्युरो रिपोर्ट, पीजी मराठी न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी जगदीश बलांडे, फुलंब्री। ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजी मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।